इस्लाममध्ये गुलाम बनवण्यास परवानगी आहे. नवे नवे गुलाम असणाऱ्या स्त्रियांचा पाहिजे तसा उपभोग घेण्यास परवानगी आहे. एवढंच नाही तर त्यांना विकण्याचीही परवानगी आहे. आणि अशा काही गोष्टी घटना ज्या घडत आल्या, पण आपण झोपलेलो राहिलो. आपल्या मुलांना आपण संस्कार देऊ शकत नाही आहेत आणि मग ते मुलं दुसऱ्याच्या संस्कारामध्ये राहतात आणि त्यांना बाहेरचे संस्कार लागतात. माता पित्यांची फार मोठी जबाबदारी आहे. केवळ जन्माला घालणं एवढी जबाबदारी नाही आहे, संस्कार देणं हे सुद्धा जबाबदारी आहे. आणि आज ती जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. आज ही जाणीव होणं फार गरजेचं आहे. शिवरायांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जर शिवाजी महाराज होऊन गेले नसते तर आज आपण या अवस्थेत येतो नसतो. हिंदू हित की बात करेगा, हिंदू हित की बात करेगा, भारत माता की, सियावर रामचंद्र की. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आज पूजनीय महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. या शिवभक्त मेळाव्याच्या निमित्तानं जमलेल्या सगळ्या कार्यकर्ता बंधुगण तथा मातृशक्ती या सगळ्यांचं मी शिवशंभू विचार मंचाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात करताना मी महंतजींना विनंती करतो आणि त्याचबरोबर शिवशंभू विचार मंचाचे महाराष्ट्र राज्याचे संयोजक आदरणीय सुधीरजींना विनंती करतो की आपण भारतमाता प्रतिमेचं पूजन करूया आणि या कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एका चित्रफितीचं आपण उद्घाटन करणार आहोत. आपण सारेजण शिवभक्त आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे महंतजींचे विचार ऐकण्यासाठी आपण सारेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कार्य जे होतं ते परकीय परधर्मीय इस्लामी शक्तीच्या विरोधात त्यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे. हिंदुत्वाच्या पुनर्जागरणाचं आणि पुनर्निर्माणाचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. जर शिवाजी महाराज झाले नसते तर कदाचित तुमची आमची सुन्नत झाली असती, अशा प्रकारचं कविभूषण हे त्यांच्या छंदांमध्ये व्यक्त होता. आज काळ बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे, पण आक्रमकांचा धोका तोच आहे. त्यावेळच्या आक्रमणाचं स्वरूप बदललेलं होतं, आज बदललेलं आहे. त्यावेळचं वेगळं होतं, आज वेगळं आहे. परंतु जिहादी दहशतवादी मानसिकता तीच आहे. त्यावेळेस कदाचित थेट तलवारीने हल्ले होत होते. आज अनेक विविध प्रकारच्या माध्यमातून जिहादी या प्रवृत्ती डोकं वर काढतायत, आपल्याला त्रास देत आहेत. अशातलाच एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे लव जिहाद. या लव जिहाद बद्दल जागरण करण्यासाठी एक चित्रफित बनवण्यात आलेली आहे. मी महंतजींना विनंती करतो की त्यांनी लॅपटॉपची कळ दाबून या चित्रफितीचं या ठिकाणी उद्घाटन करावं.
मी घोषणा देईन, बंद करो. आपण म्हणायचं लव जिहाद बंद करो, खतम करो, लव जिहाद खतम करो. प्रेमाच्या लव जिहाद. जाळ्यात हिंदू मुलींना फसवलं जातं. त्याच्यामध्ये शीख, बौद्ध, जैन. एकदा का त्या आपल्या कयात पूर्णपणे आल्या की त्यांच्या धर्मांतरासाठी त्यांचं मतपरिवर्तन केलं जातं. आणि धर्मांतरण जर केलं नाही त्या मुलीने, तिचं शारीरिक आणि मानसिक शोषण केलं जातं. मारने के बाद उसने मेरा बाल निकाल डाला, मुझे गंजा कर दिया, क्योंकि हमको विश्वास था कि वो लड़का मतलब सही नहीं। त्या मुलींचा खून सुद्धा होतो. उसने बोला कि मानसी जल गई। पोटात 20 वेळा चाकू बसला, 20 वेळा पाठीतून बाहेर काढला. त्याचं मन भरलं नाही, दगड घेतला, त्याचा चेहरा त्याने चिरडून टाकला. धार्मिक रीतिरिवाज पाळत नाही या रागातनं अब्बाल शेख नावाच्या आरोपीनं रुपाली चंदन शिवेची गळा चिरून भर रस्त्यात हत्या केली. महाराष्ट्रात तर मला असं वाटेल की संकटाची चाहूल नाही, महाराष्ट्र या संकटामध्ये पुरता सापडलेला आहे. हिंदूच्या मुलींना हे जे फसवतात त्यांना मुस्लिम मुलींना तुम्ही सावध राहा. जे आज माझ्याबरोबर घडलं आहे तसं तुमच्याबरोबर नको घडू दे. लँड जिहाद म्हणजे काय? लैंड जिहाद सभी जिहादों में सबसे खतरनाक जिहाद है। मजहबी स्ट्रक्चर का आधार बनाकर लोगों को वहाँ बुलाया जाता है। एकाचे 2, 2चे 4, 4चे 16 आणि 16चे 132 असे वाढत जातात आणि एका विशिष्ट संख्येपर्यंत पोहोचल्यानंतर मग त्यांचं खरं स्वरूप समोर येतं. फिर हिंदू अगर अपना शोभा यात्रा भी निकालने जाएगा वहाँ से तो अपना शोभा यात्रा भी वहाँ से निकाल नहीं पाता। ऐसा दुर्दशा हिंदुओं की हो जाती है। मुंबई के नजदीक मीरा रोड के नया नगर इलाके में 21 तारीख की रात को जो पत्थरबाजी हुड़दंगी की घटना हुई थी, जिसमें कई लोग घायल हुए, कोई सोचे समझे रैली नहीं थी बल्कि परिवार और आस पड़ोस के लोग थे जो राम मंदिर बनने की खुशी जाहिर कर रहे थे और अपनी खुशी जाहिर करते हुए अपने अपने वाहन से गुजर रहे थे। हिंदुओं को घेर लिया जाएगा और हिंदुओं पे एक भयानक आक्रमण हो सकता है जिसको नकारा नहीं जा सकता। लव जिहाद झालं, लँड जिहाद झालं. आता जर गरज असेल कुठली तर ती म्हणजे सर्व मुसलमानांनी एकत्र येऊन व्होट जिहाद करायची आणि तो व्होट जिहाद आपल्याला संपूर्ण भारतभर पाहायला मिळाला. त्याचा सर्वात जास्त फटका कुठे लागला असेल तर तो महाराष्ट्रामध्ये लागला. जर व्होट जिहादची हाळी तिकडून येत असेल तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इथून व्होट महादेवची हाळी यायलाच हवी. वक्फ बोर्डाच्या विरोधात कायदा झालाच पाहिजे. पॉप्युलेशन कंट्रोलचा कायदा आपल्याकडे झालाच पाहिजे. धर्मांतर बंदी विधेयक आपल्याकडे आलंच पाहिजे. आता हे जर आम्ही केलं नाही तर रामकृष्ण हरीच्या ऐवजी अल्लाहू अकबरची आरोळी आम्हाला द्यावी लागेल अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण होते आहे. हात जोडून विनंती करतो, मतदानाच्या दिवशी बाहेर पडा, मतदान करा, फरक पडतो. नक्की आपलं सरकार आपण आणू शकतो. एक लक्षात ठेवा, इसके ऊपर वो नहीं जा सकते और इसके नीचे हम नहीं जा सकते. खत्म करो. बोलो भारत माता की वंदे वंदे. सियावर रामचंद्र की. आम्हाला आनंद आहे की सर्व प्रकारच्या जिहादाच्या विरोधात रणशिंग फुंकून इदम शास्त्रमचा परिचय करून देणारे महंत श्री रामगिरीजी महाराजांच्या हस्ते आज आपण या जिहाद पॅटर्न नावाच्या चित्रफितीचं लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे. मी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह आणि श्री शिवशंभू विचार मंचाचे महाराष्ट्र राज्याचे संयोजक आदरणीय सुधीरजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं महंतजींचं या ठिकाणी स्वागत करावं, त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांना माल्यार्पण करावं. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की. श्री शिवाजी रायगड स्मारकाच्या वतीने संपूर्ण मराठेशाहीचा इतिहास हा 3 ग्रंथांमध्ये समाविष्ट केलेला आहे. या 3 ग्रंथांचं भेट ही सुद्धा सुधीरजींच्या हस्ते आपण महंतजींना देत आहोत. धन्यवाद सुधीरजी. आज आपण सारेजण त्या पार्थाच्या रूपाने रणांगणामध्ये उतरलेलो आहोत.
तुमच्या आमच्या मनामध्ये असो वा नसो, आपण सारेजण कुरुक्षेत्रावर खेचलो गेलेलो आहोत. एका भीषण महायुद्धाला प्रारंभ झालेला आहे. हे महायुद्ध हे वैचारिक विमर्शाचं महायुद्ध आहे आणि त्या महायुद्धामध्ये आपलं शस्त्र असणार आहे आपले विचार. हे विचार आपल्याला कुठून मिळणार? तर वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यातून मिळणार आहे. आणि अशा प्रकारचं वैचारिक शस्त्र घेऊन सांस्कृतिक भारत नावाचं एक त्रैमासिक गेली अनेक वर्ष काम करत आहे. या त्रैमासिकाचा यावर्षीचा दिवाळी अंक हा आपण प्रकाशित करावा असे मी महंत रामगिरी महाराजांना विनंती करतो. माझं भाग्य आहे की या अंकाच्या संपादक मंडळामध्ये मी सुद्धा सहभागी. धन्यवाद. आपल्यासोबत आज मंचावर सुधीरजी उपस्थित आहेत. श्री सुधीर श्रीरंग थोरात असं त्यांचं नाव आहे. पुणे येथे त्यांचा निवास असतो. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ ही संस्था लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली संस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोद्धारासाठी या संस्थेचा जन्म झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत नेमकेपणाने सांगायचं म्हटलं तर तब्बल 127 वर्ष या शिवसमाधीच्या जीर्णोद्धारानंतर तब्बल 127 वर्ष सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शिवरायांना अभिवादनाचा कार्यक्रम या संस्थेमार्फत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे हा रायगडावर होत असतो. या कार्यक्रमाला विराट रूप हे सुधीरजींच्या कार्यकाळामध्ये मिळालेलं आहे. सुधीरजींनी त्यांच्या नवनवीन कल्पना राबवून या अभिवादनाच्या कार्यक्रमाशी शिवरायांच्या काळात ज्यांनी या मोहिमा केल्या त्या पराक्रमी वीर पुरुषांचे आत्ताचे वंशज यांना जोडले. त्याचबरोबर आत्ताचे जे लष्करी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा या कार्यक्रमाशी जोडलं. त्याचबरोबर मराठा रेजिमेंट असेल किंवा पोलीस दल असेल, ह्या सारे मंडळी त्या ठिकाणी शिवरायांच्या समाधीवर अभिवादन करण्यासाठी, त्यांना मानवंदना देण्यासाठी येतात. हे सुधीरजींनी केलेल्या श्रमाचं फलित आहे. असे विविध प्रकारचे उपक्रम पुणे परिसरामध्ये, महाराष्ट्रामध्ये राबवण्यात सुधीरजींचा हातखंडा असतो. त्यांचं त्यामध्ये अग्रक्रम असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या 3 पुस्तकांचं केवळ प्रकाशन करून सुधीरजी थांबले नाहीत, तर त्याचबरोबर या पुस्तकांच्या आधाराने शाळातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा त्यांनी आयोजित केली आणि कैक हजार विद्यार्थी अशा परीक्षांसाठी मागच्या काही वर्षांमध्ये बसत आहेत. असे सुधीरजी थोरात यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्यासमोर सादर करावं. सुधीरजी थोरात. राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना प्रारंभीच वंदन करतो. या ठिकाणी आज मला पूजनीय रामगिरी महाराजांचे आशीर्वाद लाभले. तोही माझ्या दृष्टीने एक विशेष भाग्याचा क्षण आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने मला त्यांचा सत्कार करता आला. व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवशंभू विचार मंचाचे कोकण प्रांताचे संयोजक अभयराव जगताप आणि उपस्थित सगळे बंधू भगिनींना, मला माहिती की आपण सगळे पूजनीय महाराजांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. म्हणून या विषयाची निवड का केली आम्ही आज, एवढाच विषय आपल्या सगळ्यांच्या समोर 5 ते 6 मिनिटांमध्ये ठेवून मी स्वतः देखील त्यांचंच उद्बोधन ऐकण्यासाठी उत्सुक आहे. श्री शिवशंभू विचार मंच याच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच्या आधीच्या काळामध्ये आमच्यावर जी विविध प्रकारची आक्रमणं चालू होती, त्या आक्रमणांमध्ये
आम्ही अनेक वेळा पराभूत झालो. आमच्या देशात पराभूतांना क्षमा करायची पद्धत होती, परंतु आम्ही जेव्हा पराभूत झालो तेव्हा आम्हाला ठार मारलं जायला लागलं. आम्ही जेव्हा पराभूत झालो या आक्रमकांकडनं, त्यावेळेला आमची घरदारं पण लुटली जायला लागली. आम्ही पराभूत झालो तेव्हा आमची शेतीवाडी लुटली जायला लागली. आम्ही पराभूत झालो तेव्हा आमच्या माता भगिनींवर अत्याचार सुरू झाले. आम्ही पराभूत झालो त्यावेळेला आम्हाला गुलाम म्हणून विक्री करायला आमची सुरुवात झाली. आम्ही पराभूत झालो तेव्हा परदेशात गुलाम म्हणून नेऊन आम्हाला विकायला सुरुवात झाली. आम्ही पराभूत झालो त्यावेळेला आमच्या माता भगिनी आणि त्यांच्याबरोबरची जी लहान मुलं आहेत यांचा एखाद्या दुकानातल्या वस्तूसारखा वापर सुरू झाला. मग आम्ही पराभूत झालो तर आमच्या प्रजेतल्या या ज्या माता भगिनी आहेत यांची वाटणी त्यावेळेचा जो कोण मुस्लिम शासक किंवा सम्राट कोण जो असेल त्याच्या जनानखान्यात केली जायची, त्यानंतर त्याच्या सरदारांमध्ये केली जायची, त्यानंतर त्याच्या सैनिकांमध्ये केली जायची आणि तरीही जे उरतील त्यांची एखाद्या दुकानातल्या वस्तूप्रमाणे स्टॉकप्रमाणे ठेवलं जायचं त्यांना. आणि ज्या वेळेला या इस्लामी शासकांना पैशांची गरज असेल त्यावेळेला या माता भगिनी आणि त्यांच्याबरोबरची जी लहान मुलं असायची यांची परदेशात नेऊन विक्री करून त्यातनं आलेल्या पैशातनं राज्यकारभार करायचा. आम्ही पराभूत झालो तेव्हा आमच्या मंदिर मूर्तींची तोडफोड सुरू झाली. आम्ही पराभूत झालो तेव्हा त्या मूर्ती मशिदींच्या पायऱ्यांमध्ये गाडायला सुरुवात झाली. हिंदू समाजाचं खच्चीकरण करण्यासाठी हे सगळे विषय सुरू करण्यात आले. आम्ही पराभूत झालो त्यावेळेला आमच्याकडे पर्याय ठेवले गेले की एकतर मरणाला सामोरं जा, नाहीतर इस्लाम स्वीकारा. म्हणजे इस्लाम स्वीकारा किंवा मरणाला सामोरं जा. म्हणजे इस्लाम स्वीकारा नसेल तर ठार मारले जात. आणि मग त्यावेळेला जे या इस्लामी शासकांचे आमचे हिंदू बांधव लढले, आमचे पूर्वज लढले, ते पूर्वज मारले गेले. पण काही जण असे होते आमच्यातले की ज्यांना युद्ध पण करण्याची शक्यता नव्हती, त्यांची तशी क्षमता नव्हती, पण इस्लाम पण स्वीकारायचा नव्हता. अशा व्यक्तींना, अशा समाजातल्या आमच्या मंडळींना त्यांनी सांगितलं की मग तुम्हाला जिजिया कर द्यावा लागेल. म्हणजे काय, तर इस्लाम व्हायचं नसेल, मुसलमान व्हायचं नसेल तर तुम्हाला तुमच्याच देशामध्ये जिवंत राहण्यासाठी जो कर द्यावा लागत होता तो म्हणजे जिहाद, तो म्हणजे जिजिया कर आहे. अशा प्रकारच्या सगळ्या अन्यायात खिचपत पडलेल्या, सार्वजनिकरित्या सगळे सण समारंभ साजरे करण्यावर बंदी असलेल्या, पूर्णतः मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालेल्या हिंदू समाजामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांसारखी व्यक्ती येते आणि ती व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा कायापालट घडवून दाखवते. या सगळ्या इस्लामी आक्रमणांशी झुंजते, एक स्वतःचं राज्य निर्माण करते, स्वतःला राज्याभिषेक करून घेते. त्या राज्याभिषेकातनं मुस्लिम शासकांना योग्य तो संदेश पण देते आणि त्या छोट्याशा त्यांच्या राज्यामध्ये अशा काही प्रभावी यंत्रणा निर्माण करून ठेवते की त्यांच्या मृत्यूनंतर हे राज्य थांबत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर होतं. आणि त्या साम्राज्यात रूपांतर झाल्याचा परिणाम काय आहे, तर त्या साम्राज्यामुळे हिंदूंवर मी आता सांगितलेले सगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार थांबतात. आमची नव्याने गुलाम म्हणून होणारी परदेशातली विक्री थांबते. आमच्या माता भगिनींवरचे अन्याय अत्याचार थांबतात. आमच्या मठ मंदिर मूर्तींची नव्याने होणारी तोडफोड, विध्वंस हा थांबतो. अहो, आमच्या देशातल्या राजपूत राजांमध्ये ही एक प्रथा पडली होती की एक राजपूत प्रत्येक राजा जो आहे त्याच्या घरातली एक मुलगी ही त्या इस्लामी शासकाच्या घरात द्यायची. ही प्रथा सुद्धा ज्या वेळेला आमचं स्वराज्यात साम्राज्यात रूपांतर झालं स्वराज्यातून, आणि त्यावेळेला जो राजपूत समाज पण त्याचा जीवावर प्रबळ झाला, त्या राजपूतांनी आपापसात एक ठराव केला, करार केला की इथून पुढे आमच्यातला कोणीही इस्लामी शासकाला आपल्या घरातली मुलगी देणार नाही. अशा प्रकारचे अन्याय अत्याचार ह्या साम्राज्यामुळे थांबले. परंतु आम्ही जे पानिपत नंतर कमकुवत झालो, पुढच्या काळात आमच्यातही दोष निर्माण झाले. या सगळ्या दोषांचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि इंग्रजांनी आपली सत्ता या देशामध्ये प्रस्थापित केली. या इंग्रजांच्या सत्तेच्या काळामध्ये इंग्रजांनी सगळ्या गडकोटांवर जायला बंदी घातली. आणि तुम्ही गडांवर गेलात की तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास आठवेल, त्यापासून प्रेरणा मिळेल. म्हणून गडकोटांना जायला वाटा बंद केल्या, नियम केले, गडावर गेले तर अटक करायला सुरुवात केली. याचा परिणाम आम्ही आमचा इतिहास विसरलो. एवढंच नाही तर इंग्रजांनी आमचा इतिहास नव्याने लिहून पण काढला आणि त्याचे सगळे आम्ही बळी आहोत. अशा पद्धतीने ही जी इंग्रजी सत्ता होती याच्यात हे जे त्यांनी अनेक उद्योग केले, त्यात त्यांनी एक अजून उद्योग केला, तो म्हणजे आमच्या देशातल्या विभाजनवादी शक्तींना त्यांनी प्रोत्साहन दिलं.
आम्हाला असं वाटत होतं की या इस्लामी सत्ता जर आमच्या देशातल्या आम्ही संपुष्टात आणल्या तर आमच्या देशातल्या बऱ्याचशा समस्या संपतील, परंतु असं झालं नाही. आम्ही इस्लामी सत्ता संपुष्टात आणता आणता इंग्रजांचं राज्य आमच्यावर आलं आणि त्या इंग्रजांनी या इस्लामी सत्तांचे जे पुढचे लोक होते, जे विभाजनवादी होते, त्या विभाजनवादी शक्तींनाच प्रोत्साहन दिलं, त्यांनाच ताकद दिली, त्यांनाच सगळं सहाय्य केलं आणि याचा परिणाम काय झाला तर या विभाजनवादी शक्ती प्रबळ झाल्या आणि आमच्या देशाचं प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळताना विभाजन झालं देखील. तर विभाजनवादी शक्ती प्रबळ झाल्यामुळे आमच्या देशाचं विभाजन झालं हे लक्षात घ्या 1947 साली. आणि म्हणून या विभाजनवादी शक्ती इस्लामीच आहेत, कारण धर्माच्या आधारावर फाळणी झाली आहे भारत आणि पाकिस्तान, हिंदू आणि मुसलमान. आणि म्हणून या विभाजनवादी शक्ती ज्या आहेत त्या आज पुन्हा मुळात आपल्या एकाचा 2 देश झाले, 2चे 3 देश झाले, बांगलादेश स्वतंत्र झाला अजून त्यातून, आणि आता या विभाजनवादी शक्ती पुन्हा डोकं वर काढतायत. आणि म्हणून या विभाजनवादी शक्तींपासून हिंदू समाजाने सावध राहण्याची गरज आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी या हिंदू समाजाच्या समोर जर आदर्श कोणता असेल तर 18 पगड जातींना एकत्र आणून हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्यांच्या समोर एक विशिष्ट ध्येय ठेवून त्या ध्येयासाठी जीवन मरणाची लढाई लढायला भाग पाडून त्यांना सगळी प्रेरणा, प्रोत्साहन, सहकार्य सगळं करून ज्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यांची आज गरज आहे. म्हणून आमचा जो विषय आम्ही निवडलाय तो देखील हाच आहे की शिवरायांच्या आदर्शावर चालणारा सजग हिंदू समाज ही आजची काळाची गरज आहे. आणि म्हणून अभयरावांनी उल्लेख केला तेवढाच शेवटच्या 1 मिनिटामध्ये सांगतो आणि थांबतो की या ज्या विभाजनवादी शक्ती आहे त्या आज प्रबळ झाल्या आहेत. त्यावेळेला हिंदू समाजाला जे जे आक्रमणाचे प्रकार होते ते सगळे प्रकार नवीन नवीन वाटत होते की ह्याच्याहून अधिक काही अत्याचार होणार नाही, याच्याहून अधिक काही अत्याचार होणार नाही. आणि प्रत्येक वेळेला ही आक्रमकांची क्रूरता वाढत चालली होती. ती एवढेही वर्ष आम्ही सहन केली. शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं, पुन्हा मी या सगळ्या घटनेपर्यंत आलो, ब्रिटिश आले, सगळं झालं. आज या विभाजनवादी शक्ती नवीन नवीन रूप घेऊन येत आहे. आणि म्हणून आजच्या यांचं विभाजनवादी शक्तींची जी रूप आहेत त्याच्यामध्ये लव जिहाद आहे, त्याच्यामध्ये लँड जिहाद आहे, त्याच्यामध्ये गड जिहाद आहे, त्याच्यामध्ये मंदिर जिहाद आहे, त्याच्यामध्ये वोट जिहाद आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे होणारे सायबर अटॅक्स आहेत आणि त्याच्यामध्ये हिंदू समाजामध्ये फूट पाडण्यासाठी चाललेली सगळी षडयंत्र आहेत. आणि या षडयंत्रासाठी आमच्या देशाचे सर्व प्रकारचे विरोधक जे एकमेकांचे प्रत्यक्षात वैचारिक विरोधक आहेत ते आमच्या विरोधात मात्र म्हणजे हिंदू समाजाच्या किंवा भारत देशाच्या विरोधात, हिंदुस्थानच्या विरोधात मात्र एकत्र झाले. कम्युनिस्ट मंडळींचा आणि भांडवलशाही लोकांचा काही वैचारिक संबंध नाही, परंतु ती दोन्ही मंडळी भारताविरोधात मात्र एक आली आहे. इस्लामी दहशतवाद्यांचा आणि या भांडवलशाहांचाही संबंध नाही, परंतु इस्लामी दहशतवाद्यांना हे भांडवलशाह सुद्धा पैसा पुरवत आहेत. आणि अशा प्रकारे भारताच्या विरोधात ही वेगळी षडयंत्र, आंतरराष्ट्रीय षडयंत्र रचली जात आहेत. त्याच्यापासून हिंदू समाजाने सावध राहण्याची गरज आहे. आणि म्हणून या संदर्भात आपले विचार प्रखरपणे मांडणारे आणि या संदर्भात समाजाला वेळोवेळी उद्बोधन करणारे पूजनीय रामगिरी महाराज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाले याबद्दल मी एकदा त्यांचे आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सुधीरजी. सुधीरजींनी केलेल्या प्रास्ताविकाला केवळ 3 शब्दांमध्ये आपण त्याचं वर्णन करू शकतो. बटेंगे तो हाच संदेश आपल्याला हिंदू समाजाला द्यायचा आहे. तोच संदेश देण्यासाठी महाराजजी पण या ठिकाणी आलेले आहेत आणि तो संदेश घेऊन आपण या ठिकाणी जाणार आहोत. महाराजजींनी इथे येण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. मुंबईच्या प्रेस क्लब सभागृहामध्ये आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. त्या प्रेस क्लबने अनेक पत्रकार परिषदा आजपर्यंत पाहिलेल्या असतील. मग त्याच्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या पत्रकार परिषदा असतील, चित्रपटातल्या नटनटांच्या असतील किंवा अगदी काही खेळाडूंच्या सुद्धा पत्रकार परिषदा असतील. आणि मग आपण ज्यावेळेस हे सगळं चित्र पाहतो तेव्हा अशा ज्यांना ग्लॅमर आहे असं आपण म्हणतो अशा ग्लॅमरस व्यक्तींच्या पाठी ते व्हिडिओ कॅमेरे घेऊन फिरणारे किंवा जाणारे, त्यांची लगबग असणारे ते सगळे पत्रकार आपण पाहतो. पण आज त्याच मुंबईच्या प्रेस क्लबच्या सभागृहाने एका भगवत वस्त्रधारी संन्याशाच्या पाठी चाललेली ही पत्रकारांची सगळी लगबग आणि व्हिडिओ शूटिंग ही पाहिलेली, अनुभवलेली.
त्या सर्व पत्रकारांचं मी मनापासून आभार मानतो. आज सुद्धा या ठिकाणी हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी काही पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हे सभागृह आपल्याला उपलब्ध करून दिलं ते या राजा शिवाजी शैक्षणिक संकुलाचे सर्व ट्रस्टी, इथले कर्मचारी वर्ग, कामगार वर्ग यांचाही मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांनी सुद्धा आपल्याला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. पुन्हा एक वार सगळ्यांचं मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या पत्रकार परिषदेचा मी किस्सा सांगितला ते कशामुळे शक्य झालं, तर त्याच्यासाठी महंत श्री रामगिरी महाराजांसारखं व्यक्तिमत्व आज आपल्या इथे उपस्थित झालं, हे त्याचं कारण आहे. कोण आहेत हे महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज? तर सद्गुरु गंगागिरीजी महाराज संस्थान, गोदावरी धाम, सराला बेट या संस्थानचे ते 2009 पासून 6वे मठाधिपती या नात्याने ते कार्य करत आहेत. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डुबने को अभिमान, हे ब्रीद वाक्य असलेले ही गादी मागील 200 वर्षांचा इतिहास पुण्याई या गादीच्या पाठी आहे. आज त्या गादीवर पीठाधीश्वर म्हणून महंतजी उपस्थित आहे. जो सप्ताह त्या ठिकाणी हरिकीर्तनाचा महंतजींच्या नेतृत्वाखाली संपन्न होतो, आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु 25 ते 30 लाखांहून अधिक हिंदू समाज या सर्व सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये सामील होतो. आणि शेवटचा जो दिवस आहे त्या दिवशी जवळपास 18 ते 20 लाख भाविकांची त्या ठिकाणी उपस्थिती असते. त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की केवळ 17 मिनिटांमध्ये या 20 लाख भाविकांना एकाच पंक्तीमध्ये बसून अन्नदान करण्याचा, भोजन करण्याचा जागतिक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला विक्रम महंतजींनी करून दाखवला. सांगायचा मुद्दा हा की जरी संन्यस्त वृत्ती धारण केलेली असली तरी सुद्धा क्षात्रतेज, त्याचबरोबर आधुनिक पद्धतीचं जे मॅनेजमेंट असेल, अशा सगळ्या विषयांमध्ये महाराजजी पारंगत आहेत. मी आपला सगळ्यांचा अधिक वेळ न घेता महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज यांना विनंती करतो की आपण आपल्या वाणीने आम्हा सगळ्यांना आशीर्वचन प्रदान करावं. महंत श्री महाराज. वंदे देवम उमापतिर्सुगुरुर वंदे जगत्कारणम वंदे पन्नगभूषणम मुगधरम वंदे पशूनां पतिम वंदे सुरशांक वंदेनम नयनम वंदे मुकुंद प्रियम वंदे भक्तजनाश्रयञ्च वरदम वंदे शिवम शंकरम. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सरादिशदंतम समाधिस्थमूर्तिम नमामि गंगागिरि योगिराजम. शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम्. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरोः पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा. शिवशंभू विचार मंच श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ संचालित आयोजित असणारा हा शिवशंभू भक्त संमेलन, शिवभक्त संमेलन आणि विषय आहे शिवरायांच्या आदर्शावर चालणारा सजग हिंदू समाज आणि काळाची गरज. मान्य श्री अभयजी जगताप कोकण प्रांताचे संयोजक, त्याचप्रमाणे सुधीरजी थोरात महाराष्ट्र राज्य संयोजक आणि आपण उपस्थित सर्व हिंदू धर्मप्रेमी भक्तगण, शिवप्रभू विचार मंच यांच्या माध्यमातून जे धर्माचं कार्य चालू आहे आणि मधून मधून अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या या
मंचाच्या माध्यमातून घडतात. या ठिकाणी उपस्थित आपण हिंदू धर्मावर प्रेम असणारे सर्व धर्मप्रेमी, आपणा सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या परंपरेशी एक जोडलेले अशा प्रकारचा एक वर्ग आहे. त्या वर्गामध्ये आम्ही काम करतो आणि आमचं मूळ आध्यात्मिक कार्य आहे. परंतु आज केवळ अध्यात्म सांगून चालणार नाही, कारण अध्यात्म, भक्ती, ज्ञान, वैराग्य या सर्व गोष्टीचा उपदेश करणं जरी आवश्यक असलं तरी भक्ती करण्याची क्षमता, स्थिती आपली असली पाहिजे. भक्ती तुम्हाला कोणी करून दिली पाहिजे. आणि म्हणून त्याकरता आपण एक सक्षम होणं गरजेचं आहे. आणि आपल्या डोळ्यासमोर सर्वात आदर्श अशा प्रकारचं उदाहरण कोणतं असेल तर ते छत्रपती शिवरायांचं. ज्या औरंगजेबाचा अत्याचार नष्ट करण्याकरता शिवरायांचा जन्म झाला. दिल्लीच्या पदावर राज्य करणारा हा औरंगजेब महाराष्ट्रात आला. 27 वर्ष तो आपली जागा सोडू शकला नाही. हे सामर्थ्य छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांमध्ये होतं. लाखोंच्या संख्येने ज्याचं सैन्य होतं, पण शिवरायांचे मावळे, त्यांची असणारी निष्ठा, त्यांचा असणारा त्याग, त्या त्यागापुढं, निष्ठेपुढं लाखोंच्या संख्येनं असणारं हे मुघलांचं साम्राज्य काही करू शकलं नाही. आपल्याला सांगितलं गेलं की कशा कशा प्रकारे आपल्यावर आक्रमण झाली. जे आक्रांत आहे ते तर आक्रमण करण्याकरिताच आलेले होते, परंतु त्यांना आक्रमण करण्याची संधी आपण दिली. हा आपला सुद्धा यात मोठा दोष आहे. अगोदर आपलाही दोष पाहणं गरजेचं आहे. गजनवीचा मोहम्मद, ज्याने सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटलं, तो काय भगवान शिवाच्या दर्शनाला आला नव्हता. मंदिर लुटलं, मंदिरातलं धन लुटलं, तेवढं करून तो थांबला नाही. लाखो हिंदूंवर अत्याचार केले, त्यांना मारल्याच्या नंतर त्यांच्या पत्न्यांना घेऊन गेला. जसं आपल्याला सांगितलं की गुलाम बनवलं. इस्लाममध्ये गुलाम बनवण्यास परवानगी आहे. नवे नवे गुलाम असणाऱ्या स्त्रियांचा पाहिजे तसा उपभोग घेण्यात परवानगी आहे. एवढंच नाही तर त्यांना विकण्याचीही परवानगी आहे. आणि अशा काही गोष्टी, घटना ज्या घडत आल्या, पण आपण झोपलेलो राहिलो. एकदा हे आमचं दुर्दैव आहे. मला एकदा एका माणसाने प्रश्न विचारला, मला सर्वात जास्त झोपणारा कोण? त्यामध्ये एक जण म्हणला कुंभकर्ण. मी सांगितलं कुंभकर्ण नाही. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने जागा राहायचा. त्यांच्यापेक्षाही जास्त झोपलेला हा हिंदू समाज आहे. हजारो वर्षापासून लुटल्या गेला तरी त्यातून काही घेतलं नाही, त्यातून आपण काही शिकत नाहीये. हे फार मोठं दुर्दैव आहे. बाबराने लुटलं, औरंगजेबासारखा एक अतिशय दृष्ट प्रवृत्तीचा अधम कृती करणारा नराधम, त्याला मनुष्य तर म्हणता येणार नाही, कारण मनुष्यत्व तर मनुष्याच्या मध्ये पाहिजे. विचारामध्ये कुठल्याही मनुष्यत्वाचे विचार त्याचे नव्हते. ज्याने स्वतःच्या बापाला कैद केलेलं होतं, ज्याने स्वतःच्या भावाचं शिर कापलं आणि कैदीमध्ये, जेलमध्ये बापाला नेऊन दाखवलं
औरंगजेबाचा एक भाऊ होता, त्याचं नाव होतं दारा शिकोह. हा वयाने औरंगजेबापेक्षा मोठा होता आणि हा राजगादीवर बसणार होता बरं का. या दारा शिकोहचं उपनिषदावर भाष्य आहे. साधू संतांचा सत्संग हा करीत असेल. कदाचित औरंगजेबाऐवजी दारा शिकोह जर त्या राजगादीवर बसला असता तर आज आपला हिंदू मुस्लिम वाद दिसला नसता. कधी आपला हा इतिहास माहित नसेल. हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता, औरंगजेबापेक्षा मोठा होता आणि साधू संतांचा सत्संग देखील तो करीत होता. हे जेव्हा औरंगजेबाला कळालं आणि औरंगजेबाने सख्ख्या भावाचा शिरच्छेद केला, त्याचं शिर कापलं. एका भांड्यामध्ये बापाला जेलमध्ये नेऊन बापाला नेऊन दाखवलं मी काय केलंय ते. इतका क्रूर असणारा हा औरंगजेब. अनेक मंदिरं तोडली. आपण पाहतो काशी वाराणस्यम विश्वेशम, भगवान विश्वनाथाचं मंदिर. आजही त्या ठिकाणी आपण पाहतोय सर्व अवशेष हिंदू मंदिरच आहेत, खाली मंदिरच आहेत. राम मंदिराकरता 500 वर्षाचा संघर्ष आपल्याला करावा लागला. आपल्या देशामध्ये आणि 500 वर्षाचा संघर्ष करावा लागला. वाराणसीचं मंदिर आजही आपल्या ताब्यात नाही आहे. आजही ते त्या ठिकाणी नंदीचं मुख कशा करताय तिकडं हे सर्वांना कळतं. भगवान कृष्णाचं जन्मस्थान ज्या कारागृहामध्ये भगवान कृष्ण परमात्मा यांचा जन्म झाला मथुरेला, आजही ते कारागृह म्हणजे कृष्णाचं जन्मस्थान आपल्या ताब्यात नाही आहे. आणि हे सगळं कृत्य करणारा औरंगजेब आहे. देवकीनंद ठाकूर यांनी हा एक मुद्दा उचलून धरला आहे सध्या, की औरंगजेबाने त्यावेळेला भगवान कृष्णाची मूर्ती काढून जामा मस्जिदचे ज्या शिडी आहेत, पायऱ्या आहेत, त्याच्यामध्ये घातलेली आहे. असं लिखाण आहे त्यांच्या लोकांनी केलेलं औरंगजेबाच्या. त्यांनी मागणी पण केली की या ठिकाणी आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, नुकसान करण्याची खोदण्याची गरज नाही, वरून सुद्धा आपण तपास काढू शकतो आतमध्ये काय आहेत. तरी सुद्धा ती परवानगी दिली जात नाही चेक करायची. तर हे या ज्या काही गोष्टी आहेत, तर आपल्या धर्मीयांच्या भावना दुखवण्याचं किती मोठं षडयंत्र या ठिकाणी झालं. एखादा दुर्जन दुष्कृत्य करतो तो तर दोषी आहे, पण सज्जन जेव्हा मुखदर्शक बनून राहतो याच्यामध्ये सज्जनाचा सुद्धा मोठा दोष आहे. तुकाराम महाराजांनी याच्यावर कठोर शब्दामध्ये ताडण केलेला आहे. अन्यायाशी राजा न करिता दंड बहुत ते दंड पिळतील. राजा जर अन्यायाला दंड करीत नसेल तर अशा प्रकारे अपराधी जे असतात या अपराधी असणाऱ्या लोकांचं आणि मनोबल वाढतं. म्हणून राजाचे कर्तव्य असतं. पण त्या काळामध्ये असणारे जे राजे होते एकमेकांमध्ये द्वेष मत्सरापोटी एकमेकाशी भांडत राहिले आणि याचा फायदा या विधर्मीयांनी घेतला आणि अशा प्रकारे अत्याचार करीत करीत औरंगजेब महाराष्ट्रात आला. पण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी अशा प्रकारचं हिंदवी स्वराज्य उभं केलं. छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजाऊ माता आहे. या अशा वीर माता होऊन गेल्यात. जसं माता कयाधूने प्रल्हादाला घडवलं, माता सुनीतीने ध्रुवाला घडवलं, त्याप्रमाणे माता जिजाऊने छत्रपती शिवरायांना घडवलं.
अशा महापुरुषांना जन्माला घालणाऱ्या माता सुद्धा तशा शूरवीर असाव्या लागतात. कुलम पवित्रम जन्मी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संव सुखदागरेस्मिन लीलम परे ब्रह्मनियश्चेताः. ते कुल पवित्र आहे, ते जन्मी कृतार्थ आहेत, ती भूमी पवित्र आहेत. वसुंधरा पुण्यवती च तेन. अशा प्रकारे आणि ती भूमी भाग्यवान आहेत, ती जन्म देणारी माता भाग्यवान आहे की त्या मातेने छत्रपती शिवरायासारख्या महापुरुषांना जन्माला घातलं. अशा प्रकारे अन्याय ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला कुठल्या तरी निमित्ताने भगवान परमात्मा येतात. स्वतः येतात असं नाही, कोणाला तरी पुढे करतात. छत्रपती शिवराय म्हणजे भगवान शिवच शिवरायांच्या रूपाने प्रगट झाले. भवानी मातेची आराधना करून माता भवानीची शक्ती त्यांच्या पाठीमागे होती. आणि बालवयामध्येच ज्यांनी कपिलेश्वराच्या मंदिरामध्ये आणि स्वराज्याची शपथ घेतली ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श कार्य केलेले आहे, प्रत्येक गोष्टींचं असणारं मॅनेजमेंट असेल, त्या काळामध्ये शिवाजी महाराजांची नेव्ही सुद्धा होती. आणि अशा प्रकारचं सर्व मावळ्यांना एकत्रित करून 18 पगड जाती एकत्रित करून आणि छत्रपती शिवरायांनी जो आपला पराक्रम दाखवला, ज्या मावळ्यांनी प्राणाची पर्वा न करता, छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला सर्व माहिती आहे, जास्त खोलामध्ये जाणार नाही. तर अशा प्रकारे जीवाची प्राणाची पर्वा न करता शिवरायांच्या सोबत ते राहिलेत. आणि एक दिवस हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. समाजामध्ये जागृती निर्माण झाली, परंतु ती टिकली नाही. शिवरायानंतर संभाजी राजांनी त्यांच्या पद्धतीने गळते कार्य केलं, परंतु संभाजी राजांना पकडून देणारा हा आपलाच समाज होता. आणि त्याचे नंतर कालांतराने जे काही पुढे दुष्परिणाम आज आपल्याला दिसत आहेत, हळूहळू परत आपण झोपलो. ब्रिटिशांनी आपल्यावर दीर्घकाळ राज्य केलं आणि स्वतःचा इतिहास बदलून टाकला, भारतीय इतिहास बदलून टाकला. ब्रिटिश जरी गेलेले असेल तरी आज तो इतिहास आपल्याला शिकवला जातोय. आम्हाला इतिहासामध्ये शिकवले जातं की आर्य हे पाश्चिमात्य देशातून आले. आर्य संस्कृती पाश्चिमात्य देशामध्ये कुठेही नाही. जर पश्चिमेकडून आर्य आले तर मग पाश्चिमात्य देशामध्ये कुठेतरी आर्य संस्कृती असायला पाहिजे. आर्य संस्कृती पाश्चिमात्य नाही आहेत, आर्य संस्कृती भारतीय आहेत. आणि पाश्चिमात्य देशामधील लोक गौरवर्णीय आहेत, आपण कृष्णवर्णीय आहोत. भगवान राम, भगवान कृष्ण हे आमचे पूर्वज आहेत, ते पाश्चिमात्य नव्हते. चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला गेला. आमचा समाज, पूर्वीचा समाज अप्रगत होता हे आम्हाला शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं. आपण आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करा. श्रीमद भागवताच्या 3य स्कंदामध्ये विदुर मैत्रेय संवाद आहे. या विदुर मैत्रेय संवादामध्ये कालगणनेचा एक विषय आलेला आहे. अणु, परमाणु, त्रस, रेणू याचा उल्लेख आलेला आहे. मैत्रेय ऋषी विदुरजींना सांगतायत एक परमाणु काळ. मग त्यामध्ये उदाहरण सांगितलं, पूर्वी जे धाब्याचे घर असायचं, धारं असायचं, त्या धाऱ्यातून जे किरण येत होते, त्या प्रकाश किरण सूर्याचा, त्या प्रकाश किरणामध्ये उडणारा जो कण दिसतो त्याला एक त्रस रेणू म्हटलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये.
या त्रसरेणूचा 6वा अंश म्हणजे परमाणू, असं उल्लेख श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये येतात. त्या परमाणूला या सूर्यप्रकाशाला व्यापण्याकरता जो काळ लागतो त्याला एक परमाणू काळ असं म्हणतात. आणि त्या परमाणू काळाचं प्रमाण जर आजच्या प्रमाणानुसार काढलं तर तो काळ निघतो एका सेकंदाचा 12,654 अंश. आता सेकंदाचा 12,654 अंश मोजण्याचं प्रमाण आजच्या आधुनिक काळामध्ये आहे किंवा नाही मला माहित नाही, पण सेकंदाचा 12,000 अंश मोजण्याचं प्रमाण एक परमाणू काळ. आणि आम्हाला सांगितलं होतं आमचे पूर्वज गांठी होते. आजच्या विज्ञान चॅलेंज आहेत. राजा सगराची कथा श्रीमद भागवतामध्ये, सगर राजाला 60,000 मुलं होती. ही 60,000 मुलं कशी झाली, एका व्यक्ती होऊ शकतात का? हा कोणता प्रयोग होता? सुमती आणि केशिनी या 2 पत्न्या सगराला होत्या. त्यावेळी केशिनीला एक मुलगा झाला, त्याचं नाव असमंजस. आणि सुमतीला पुत्राऐवजी एक मांसाचा गोळा बाहेर पडला. त्या मांसाच्या गोळ्याचे 60,000 तुकडे केले आणि त्याच्यापासून 60,000 पुत्रांची उत्पत्ती झाली. म्हणजे हा प्रयोग आहे टेस्ट ट्यूब बेबीचा. भगवान परशुरामचंद्र ज्या वंशात प्रगटले, भगवान परशुरामचंद्रांचे पूर्वज सगर, त्या सगळ्याला टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रयोगाने 60,000 मुलं झाली. हा प्रयोग लाखो वर्षापूर्वी झालेला आहे. मग आमचे पूर्वज आळाणे होते का? कर्दम ऋषीचं वर्णन येतं. कर्दम ऋषींनी विमान निर्माण केलं होतं बरं का. श्रीमद भागवत तृतीय स्कंदामध्ये 100 वर्ष विमानामध्ये त्यांनी विचरण केलेलं आहे. एक जंगलामध्ये राहणारा ऋषी विमान निर्माण करू शकतो, यापेक्षा आणखी कोणती प्रगती असू शकते? ही संस्कृती प्रगतच होती. आपलं काय शिकवलं गेलं? आमचे जे पूर्वज आहेत हे रानटी होते. हे सगळं ब्रिटिशांची चाल. आणि अशा प्रकारे आपलाच इतिहास आपल्याला चुकीचा शिकवला गेला. आणि म्हणून आज ही जाणीव होणं फार गरजेचं आहे. शिवरायांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जर शिवाजी महाराज होऊन गेले नसते तर आज आपण या अवस्थेत येतो नसतो. तुम्हाला या ठिकाणी या वेशामध्ये रामगिरी महाराज दिसले नसते. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे. आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आणि आपल्या डोळ्यासमोर आहेत. खूप मोठी मोठी आव्हानं आहेत. प्रसंग प्रकार बदलत चाललेले आहेत. एखादा शब्द जर कोणी उच्चारला तर त्याच्यावर कशा प्रकारचा अटॅक केला जातो. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या 178व्या सप्ताहामध्ये एखादा शब्द आम्ही एक उदाहरण म्हणून सांगितला. संपूर्ण राज्यातून नव्हे, भारतातूनच नव्हे तर विदेशातून देखील त्याला विरोध झाला. आणि हे जे षडयंत्र आहे, आज आम्ही पत्रकार परिषद त्याकरताच घेतलेली होती की वेगवेगळ्या देशामधून, म्हणजे ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला गेला, अभ्यासकांनी अभ्यास केला की व्हायरल कोणी केलं, ते कुठून कुठून ट्विट झालं, तर महाराष्ट्रातून फक्त 1% ट्विट झालेले. 99% हे बाहेरच्या राज्यातून आणि विदेशातून झालेले. म्हणजे या ठिकाणी विदेशी षडयंत्र यामध्ये फार मोठा आहे. कशा प्रकारे भारत तोडण्याचा प्रयत्न केला जातोय आपण याचा विचार करीत नाहीये. पण हा जर विचार आपण केला नाही तर आज उद्याचं आपलं भवितव्य फार अंधारामध्ये आहे. आपल्या मुलांचं, आपल्या नातवांचं काय भवितव्य असेल काहीच सांगता येणार नाही. मग आज आपण संघटित होणं अत्यंत आवश्यक आहे. जातीवाद आपण सोडून दिला पाहिजे. आपल्या संतांनी कधी जातीवाद मानला नाही. आत्मा तर नित्य शुद्ध बुद्ध आहेत.
आद्य शंकराचार्यांनी हस्तामलकांना विचारलं होतं, कस्तम शिजो कस्य कुतो सिगंता किन्नामध्ये त्वं कुता आगतोसी, कोण आहेस तू, कुठून आला, तो नाव काय? त्यांनी सांगितलं, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर न चाहम निजबोध रूपः. नाहम मनुष्यो न च देव यक्षो, मी मनुष्य नाही, देव नाही, यक्ष नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, शूद्र नाही, वैश्य नाही, मग कोण आहे? निजबोध रूपः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे देहाचे धर्म आहे, आत्म्याचे धर्म नाही आहेत. आत्मा त्याच्या पलीकडे आहेत. आत्मा नित्य शुद्ध बुद्ध आहेत आणि शरीर प्रत्येकाचा पंचभौतिक आहेत. मग कोणाला आपण क्षुद्र म्हणून आणि हिणवतोय? मनातला हा हीनभाव आपण बाजूला केला पाहिजे आणि सर्व सनातन संस्कृती करता एकत्रित येणं अत्यंत आवश्यक आहे. काळाची गरज आहे, कारण ही सनातन संस्कृती आहे संपूर्ण जगाचा विचार करणारी, दुसऱ्याचा विचार करणारी. मी एक उदाहरण सांगेल. महाभारतातलं, ज्या वेळेला अश्वत्थामेने द्रौपदीच्या 5 पुत्रांची हत्या केली झोपेमध्ये, पांडवांना मारायचं होतं अश्वत्थाम्याला. पांढरामध्ये त्याला वाटलं हेच पांडव आहेत. ते द्रौपदीचे 5 पुत्र होते. त्यांच्या शेजारी द्रौपदी झोपलेली होती. अश्वत्थाम्याला वाटले पांडव आहेत आणि कुंती आहे. द्रौपदीच्या 5 पुत्रांचा शिरच्छेद केला झोपेमध्ये आणि ते शिर घेऊन अश्वत्थामा पळाला. कारण दुर्योधनाने एक सांगितलं होतं की मला फार दुःख आहे, माझे भाऊ मेले, मी आता मरणार आहेत, पण एकही पांडव मी मारू शकलो नाही याचं मला दुःख. एक जरी पांडव मेल्याची बातमी मिळाली तर मी आनंदाने प्राण सोडील. मग तू काय मदत करू शकतोस? त्याला अश्वत्थाम्याने सांगितलं, काही काळजी करू नको, मी रात्री झोपेत पांडवांना मारून आणतो. पांडवांऐवजी पांडव पुत्रांची शिरच्छेद करून शिर कापून तो दुर्योधनाकडे गेला. दुर्योधन रडायला लागला, अरे अश्वत्थाम्या तू काय केलंय? माझं शत्रुत्व पांडवांशी होतं, पांडव पुत्रांशी नव्हतं असं म्हणून आणि असं म्हटल्याच्या नंतर दुर्योधनाने प्राण सोडला. पण अर्जुनाला कळाल्याच्या नंतर अर्जुनाने अश्वत्थाम्याचा पाठलाग केला. अश्वत्थाम्याला धरून द्रौपदीच्या समोर आणलं. द्रौपदी, तुझ्या 5 पुत्रांची हत्या करणारा हत्यारा तुझ्या समोर उभा आहे. सांगला कोणती शिक्षा करायची, याला कसं मारायचं? तुझा अपराध यांनी केलेला आहे, तू सांगशील त्या पद्धतीने याला मारेल. द्रौपदी म्हणले, अश्वत्थाम्याला सोडून द्या. भीम म्हणला, अर्जुन तू सोडलं तरी मी सोडणार नाही. द्रौपदी तू सोडून द्या का म्हणतेस? तुला दुःख नाही? तुझ्या 5 मुलांची ज्यांनी हत्या केली तू सोडून द्या म्हणतेस? त्याचं कारण द्रौपदीने सांगितलं ते फार महत्वाचं आहे. मी माता आहे, मुलाच्या मृत्यूचं दुःख मातेपेक्षा आणखी कोणाला असू शकतं? 3 दिवसापूर्वी द्रोणाचार्यांचा मृत्यू झालेला आहे. द्रोणाचार्यांची पत्नी म्हणजे अश्वत्थाम्याची माता विधवा झालेली आहे. आपल्या पतीच्या वियोगाने ती रडत आहेत आणि तिच्या पुत्राला जर तुम्ही आता ठार मारलं तर त्या विधवा मातेने कुठं जावं? कारण ती अनाथ झालेली आहे. तिला आधार फक्त पुत्राचा शिल्लक राहिलेला आहे. आणि म्हणून शिक्षा करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याकरता ठारच मारलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही वेगळ्या पद्धतीने शिक्षा देऊ शकता. पण जर तुम्ही आता अश्वत्थाम्याला जर ठार मारलं तर एका मातेचं हृदय दुसरी माता जाणू शकते. माझे मुलं जिवंत होणार नाहीयेत, परंतु मातेचं हृदय माता जाणू शकते. पतीच्या मृत्यूच्या वियोगाने रडणारी ती माता आता पुत्राला जर तुम्ही ठार मारलं ते निराधार होणार आहे. मुलीला निराधार करू नका. अशा प्रकारचा विचार करणारी द्रौपदी आहे. जगामध्ये कुठल्याही धर्मामध्ये अशा प्रकारचे विचार पाहायला मिळणार नाहीये. ही सनातन संस्कृती आहे. आणखी एक उदाहरण मी सांगेन. 1962 मध्ये भारतचे युद्ध झालं. कल्याण मासिकातली कथा आहे. हा प्रसंग मी कल्याण मासिकात वाचला होता. भारतचे युद्ध, त्या युद्धामध्ये चिनी सैनिक घायल होऊन पडलेला होता. भारतीय सैनिकांनी पाहिलं आणि त्याला दया आली. शत्रू पक्षातला जरी असला तर आता मरणार आहे, रणांगणात पडलेला आहे. त्याच्याकडे थर्मासमध्ये चहा होता. त्याने तो चहा ओतला आणि खाली वाकला. लिजे बाई चाय लिजे असं म्हणून तो भारतीय सैनिक जेव्हा खाली वाकला त्या चिनी सैनिकाने खालून आणि त्याच्या पोटात सुरक उपसला. का तो शत्रू आहेत, शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूच आहेत. हा भारतीय सैनिक घायल होऊन पडला. संयोगाने एकाच हॉस्पिटलमध्ये दोघांना ऍडमिट केलं गेलं. चिनी सैनिक गंभीर जखमी होता.
2 दिवसानंतर भारतीय सैनिकाला बरं वाटायला लागलं. त्यांनी पाहिलं हा सैनिक इथेच आहे. 2 दिवसानंतर तो त्या ठिकाणी गेला, चहा घेऊन लीजिए. उस दिन तो मैं चाय नहीं पिला सका, आज तो लीजिए. तो चिनी सिंग रडायला लागला. तो शेवटी मनुष्य आहे. त्याच्या मुखातून शब्द निघाले, मैंने आज यह जान लिया मेरे भगवान बुद्ध ने हिंदुस्तान में जन्म क्यों दिया है. ही भारतीय संस्कृती आहे, ही सनातन संस्कृती आहे. आणि अशा असणाऱ्या संस्कृतीचा आदर्श संपूर्ण विश्वाने घ्यावा, संपूर्ण जगाने घ्यावा. आणि अशी असणारी संस्कृती आज धोक्यात आलेली आहे. ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्मलो, ज्या धर्मात आपण जन्मलो, त्या धर्माबद्दल, त्या संस्कृतीबद्दल आपल्याला स्वाभिमान असणं अत्यावश्यक आहे. ज्या देशात आपण जन्मलो त्या देशाबद्दल आपला स्वाभिमान असला पाहिजे. ज्या संस्कृतीत आपण जन्मलो त्या संस्कृतीचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. आणि हा स्वाभिमान जागृत करण्याकरता छत्रपती शिवरायांचा असणारा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. आणि वेगवेगळ्या पद्धतीने मग आता यामध्ये लँड जॅझ सारखे प्रकार असतील, लव जॅझ सारखे प्रकार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रसंग जे असतील, आपण सतर्क राहून, सजग राहून, जास्तीत जास्त प्रबोधन करून हा तरुण आपल्या इकडे कसा ओढता येईल. आजचा तरुण भरकटलेला आहे. याकरता अतिशय महत्वाची एक गोष्ट की शालेय शिक्षणातूनच अनेक आदर्श शिक्षण मुलांना दिलं गेलं पाहिजे. 1998 मध्ये हरिद्वारचा कुंभ होता. त्या ठिकाणी आमचे संस्कार झाल्यानंतर थोडं हिमालयामध्ये पायी यात्रा करायचं आम्ही ठरवलं. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री. तसं आम्ही यमुनोत्रीला चाललो होतो. एका ठिकाणी मुक्कामाचा प्रसंग आला. गावाच्या बाहेर शाळा होती, शाळेमध्ये थांबलो मुक्कामाला. काही शिक्षक मंडळी तिथं होती, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली शिक्षणाबद्दल. तर त्यावेळेला उत्तराखंडमध्ये इतर सब्जेक्ट बरोबर एक सब्जेक्ट होता, सदाचार म्हणून विषय होता, जो मुलांना शिकवला जात होता. आजची परिस्थिती माहीत नाही, पण 98 मध्ये मात्र मी ते पाहिलं. अशा प्रकारे सदाचार म्हणून स्वतंत्र सब्जेक्ट, स्वतंत्र विषय मुलांना शालेय शिक्षणामध्ये जर शिकवला नाही तर ह्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल ज्ञानच राहणार नाहीये. माता पित्यांचं सुद्धा कर्तव्य आहेत. केवळ जन्माला घालणे एवढं माता पित्यांचं कर्तव्य नाही आहेत. आपल्या मुलांकडे लक्ष नाही आहेत. मुलं कुठेतरी हॉस्टेलला राहतात. एकदा वैजापूरला आमची कथा होती आणि तिथं जिल्हा कोर्टाचे जज आलेले होते. कथा ऐकल्या कथा. त्यांनी घरी बोलवलं आम्हाला. स्वतः गॅस पेटवला. घरी कुणीच नव्हतं. म्हणजे पत्नी कुठे आहे? म्हणजे पत्नी लातूरला आहे. पत्नीची ड्युटी लातूरला. मुलं कुठे आहेत? म्हणजे मुलं पुण्याला हॉस्टेलला आहे. आणि जज साहेब येतात वैजापूरला. काय पण आपल्या मुलांना संस्कार देऊ शकतो? आपल्या मुलांना आपण संस्कार देऊ शकत नाही आहेत आणि मग ते मुलं दुसऱ्याच्या संस्कारामध्ये राहतात आणि त्यांना बाहेरचे संस्कार लागतात. माता पित्यांची फार मोठी जबाबदारी आहे. केवळ जन्माला घालणे एवढी जबाबदारी नाही आहे, संस्कार देणं हे सुद्धा जबाबदारी आहे. आणि आज ती जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. लहानपणापासून जेव्हापासून त्या मुलाला कळत नाही तेव्हापासून त्याला आपण संस्कृतीचं शिक्षण दिलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने मग सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही षडयंत्र चालतात ते सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर आपण जागरूकता वाढवली, मी एक समाधान मानतो की ज्या वेळेला योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या या सप्ताहामध्ये एक वक्तव्य आमचं निघालं आणि त्याचा विरोध जरी झाला असला तरी त्या निमित्ताने आणि खूप तरुणांमध्ये जागृती निर्माण झाली. ही एक आनंदाची घटना गोष्ट त्यातून घडली. आमचं संस्थांचं कार्यक्षेत्र 3 जिल्ह्यामध्ये आहे. जवळजवळ 10 ते 1200 1200 गावांचा आमचा संबंध त्या ठिकाणी येतो. प्रत्येक गावांमध्ये आम्ही त्या निमित्ताने आता हनुमान चालीसा सुरू करायला मुलांना सांगितलं की कमीत कमी शनिवारी तरी तुम्ही एकत्रित या हनुमान चालीसाच्या निमित्ताने. आणि खूप गावांमध्ये आणि हनुमान चालीसा सुरू झाले. मुलांना आपल्या कुठल्या तरी माध्यमातून संस्कार द्यावे लागतील. कारण या मोबाईलच्या माध्यमातून आणि एक मनोरंजन सुद्धा वाढत चाललेले आहे. भारतीय संस्कृती, सनातन संस्कृती शिकवल्याशिवाय चालणार नाही. आणि त्याबरोबर हे शिक्षण आपल्याला द्यावं लागणार आहे. आम्हाला शिकवलं गेलं शाळेमध्ये एका गालातून मारे दुसरा गाल पुढे करा. भगवान तसं सांगत नाही. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. अर्जुन उठ. हतो वा प्राप्ती स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम. प्रवृत्त केलं अर्जुनाला. समोर द्रोणाचार्य भीष्माचार्य आहेत. भीष्माचार्य द्रोणाचार्य असू द्या, गुरु असू द्या, कोणी आजोबा असू द्या, ते जर अन्यायाच्या बाजूने असतील तर त्यांच्या विरुद्ध लढणे आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य बघून त्यांनी अर्जुनाला शिकवलं. आपला बाप का असना, आपला आजा का असना, किंवा आपला गुरु असू द्या, तो जर अन्यायाच्या मार्गाने असेल
तर त्याला विरोध करणे आपलं कर्तव्य आहे. ही आपली क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे संस्कार आपल्याला द्यावे लागणार आहेत. अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेव्हा अन्याय सहन करणारा देखील दोषी असतो. आणि म्हणून अन्याय कोणा करूच नये, परंतु अन्याय होत असेल तो सहन देखील करू नये. आणि म्हणून हे शिक्षण छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रातून आपल्याला मिळतं. आज या ठिकाणी या शिवशंभू विचार मंचाच्या या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं स्मारक या ठिकाणी आहेत आणि जे सर्व संचालक मंडळ आहेत त्यांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवला, आम्हाला आपण या ठिकाणी बोलवलं, निमंत्रित केलं. मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देईल, जास्त लांबवणार नाही आणि एवढं बोलून मी या ठिकाणी माझ्या वाणीला विश्राम देईन. धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का सनातन हिंदू धर्म की गोहत्या. हर हर महादेव. भारत माता की. महाराजांच्या उगवत्या वाणीनंतर आपण महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करू आणि मग कार्यक्रम संपेल. मी प्रेरणा मंत्र म्हणेन, माझ्या मागून एक एक ओळ प्रत्येकाने म्हणायची. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. बटेंगे तो हिंदू हित की बात करेगा, हिंदू हित की बात करेगा. एक रहेंगे, एक रहेंगे. भारत माता की.